आता आपण आलेले आहोत अरुणोदय गणेशोत्सव मंडळ आणि यांचा गणपती 24 वर्ष पूर्ण होत आहेत यंदा आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होणार आहे मोठं दणक्यामध्ये. किती छान. पहिल्या मजल्यावरती गणपती बाप्पा विराजमान असतात आणि दुसऱ्या मजल्यावरती सगळे सांस्कृतिक कार्यक्रम इकडे बघायला मिळतात. सगळ्यांना आनंद लुटता येतो. वहिनी वाट बघतायत अरुणोदय नगर मधल्या. चला भेटूया. नमस्कार. 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 नाव सांगा. अमिता अजित घागरे. आणि माहेर? माहेर लालबाग. लालबागला कुठे? काळा चौकी. काळा चौकीत कुठे? जैन टॉकीच्या तिकडे. बर. तुम्ही सगळ्याजणी तयार आहात ना पुढच्या खेळासाठी? या 10 जणी सज्ज आहेत. या 10 जणींमधून 5 जणी निवडल्या जाणार आहेत. पण आत्ता 5-5चे 2 गट होणार आणि 5 जणींमधून कोणीतरी एक गट पुढे जाणार. त्या कोण 5 जणी पुढच्या खेळात जाणार हे बघूया. हा लगेच घेऊया पुढचा खेळ. कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार ते आत्ता ठरणार. या 2 बाजूच्या फळ्यावरती गणपती बाप्पांची नावं आहेत जी अक्षरांमध्ये दडलेली आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर एका वेळेला एका वहिनीने पुढे जायचं आणि पेनाच्या सहाय्याने अचूक गणपतीच्या नावाच्या भोवती गोल आखायचा. 5ही गणपतींची नावं व्यवस्थित शोधणार जो गट सर्वप्रथम तो पुढच्या खेळात दाखल होणार. बरं मला सांगा तुमच्या मंडळाबद्दल जरा सांगा. गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1988 साली झाली. यामध्ये सार्वजनिक उत्सव बऱ्यापैकी राबवले जातात. आरोग्यविषयक शिबिर राबवली जातात. त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांना ह्याचा बऱ्यापैकी फायदा उचलला जातो. आमच्या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, कॅरम स्पर्धा, क्रिकेट ह्या स्पर्धा राबवल्या जातात तिथे. तुम्ही सगळ्याजणी असता की फक्त बघायला असता? आम्ही बघायला असतो. आणि बघायला म्हणजे काय स्पर्धा बघायला असतो की मिस्टर काय करतात यावर लक्ष ठेवायला? ते पण दोन्ही दोन्ही दोन्ही. बरं द्या. बालवाडीच्या मुलांसाठी चेंडूत बॉल टाकणे वगैरे. चेंडूत बॉल टाकणे. आजपर्यंत अनेक भाग मी बघितले ज्याच्यात बादलीत चेंडू टाकणे, पण चेंडूत बॉल टाकणे हा खेळ इथे वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. वा वा छान. बादलीत तुम्ही तुम्हाला तो खेळून दाखवा कसा तो आता. बरं बरं बरं. अगदी स्त्रियांना सलाड डेकोरेशन, रांगोळी, मेहंदी काढणे, सर्व उपक्रम बायकांना खूप प्राधान्य असते. सगळ्यांनाच प्राधान्य असतं. शैक्षणिक विद्यार्थ्यांना पण बक्षीस असतात. बरं बरं मला सांगा तुमच्या माहेरी गणपती असायचा घरी? नाही, गावी. गावी कुठे? चौके, मालवण. मालवण जातात? हो. मालवणी बोलतात की नाही? होय, बोलतो. आता बोलताय? हो बोला. काय बोला पण डुलतात की त्या बोलण्यापेक्षा. माका म्हणजे अगदी मालवणात जाऊन बोटीत बसल्यासारखा वाटूक लागला. आधी माका वाटला मी हलतोय, नंतर बघितलं तर ते हलतोच. छान छान वाटलं की नाही गावाकडे गेल्यासारखा? नाव सांगा. माझा आरती संदीप सोनवणे. हा काय करता? मी हाऊसवाईफ आहे. तुम्ही काय? तुम्ही पण जिम्मा खेळताय काय? गणपती आला की ऑटोमॅटिकली सुरू होतात हे खेळ सगळे. बोला नाव सांगा. उर्मिला विलास सुतार. अरे हो ना, मग मी काय कुठे म्हटलं? सुतार तर सुतार ना. बरं मग आणि माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. हो. तुम्हाला आवड कसली आहे? रांगोळी वगैरे काढण्याची, ड्रॉइंग वगैरे. रांगोळी काढता? हो. म्हणजे ज्यांनी काढली आहे ती काढून घेता की स्वतः काढता? मी काढते सणाला. तुम्ही काढता? अरे हो. वा वा. बरं तुमच्याकडे गणपती असतो? हो. कुठे? म्हणजे माहेरी असतो, इथे नसतो. इथे नसतो. नाही. जाता माहेरी? नाही पाठवत. काय नाही पाठवत? फोन नंबर द्या त्यांचा. का नाही पाठवत तुम्हाला? इथे भरपूर ठिकाणी असतो ना, सासूबाईन वगैरे त्यांच्याकडे, मग तिकडे जायला लागतं. मग ते तुम्हाला माहेरी नाही पाठवत? नाही, गणपतीत नाही, दिवाळीला वगैरे पाठवतात. फटाके वाजवायला. तुमच्याकडे गणपती असतो का? नाही, गावी असतो. गावी कुठे? कणकवली. कणकवली. जाता कधी गणपतीत गावी? नाही, कधीच नाही गेलं. सासरे जातात. पण इकडच्या उत्सवामध्ये सहभागी असता? हो. अशा तऱ्हेने सगळ्यांची आपण गप्पा मारल्या. थोडंसं या सगळ्या वहिनींना बोलतही केलं. आता बघूया या खेळामध्ये कुठला गट आघाडी घेणार. अचूक 5 गणपतीची नावं सगळ्यात आधी कोण शोधणार? 1, 2, 3. चला कोण सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करतोय? बाप्पा. सगळ्यात आधी 5 नावं. कुठला गट? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 3 लवकर लवकर लवकर. इथे पण 3 नावं झालेली आहेत. लवकर.
घातलेली आहे. या परत जागेवर या. थांबा. वर्गविनायक मोरेश्वर 2, श्री गणेश 3, श्री विनायक 4, भालचंद्र 5. इकडे गणपती 1, वक्रतुंड 2, गजमुख 3, बल्लाळेश्वर 4 आणि इथे होतं गजवक्र. 5 नावं गणपती बाप्पाची शोधायची होती आणि शेवटच्या क्षणी आघाडी घेतलेली आहे. पुढच्या खेळात दाखल झालेला आहे या 5 वहिनी. हा कोणत्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार बघूया. खेळ सोपा आहे. गणपती बाप्पाला अत्यंत आवडतं असं कापूस आणि गंध याचं वस्त्र जे असतं ते खूप आवडतं. 21 गंधांचं वस्त्र. आता ज्या वहिनी सगळ्यात आधी हे वस्त्र म्हणजे 21 गंधांचं वस्त्र तयार करणार त्या पुढच्या खेळात दाखल होणार. तयार आहात? 1, 2, 3. चला, वेळ सुरू झालेली आहे. व्यवस्थित वस्त्र पाहिजे. ते वस्त्र वाटलं पाहिजे. त्या 2 नंबरच्या वहिनी अगदी बरोबर करतायत. अभिनंदन. अभिनंदन वैद्य, अभिनंदन. सगळ्यात आधी ते वस्त्र बनवलं. सानिका संतोष कदम वहिनी पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. अभिनंदन.